रामायण बालकांड द्वितीय सर्ग क्रौंचवध आणि काव्यनिर्मिती। प्रस्तावना। रामायणाची कथा केवळ एक राजाची कथा नाही, तर ती एका ऋषींच्या हृदयातून निघालेली करुणेची हाक आहे। नारद मुनींकडून श्रीरामांचे गुण ऐकल्यानंतर महर्षी वाल्मिकी यांचे मन रामाच्या विचारात मग्न झाले होते। एक तमसा नदीचा तीर आणि निर्मळ जल। एका सकाळी वाल्मिकी ऋषी आपले शिष्य भरद्वाज यांच्यासोबत स्नानासाठी तमसा नदीवर गेले। नदीचे पाणी पाहून त्यांना विलक्षण शांतता जाणवली। ते शिष्याला म्हणाले, अकर्दमिद तीर्थ भरद्वाज निशामय। अर्थात, हे भरद्वाजा, या तीर्थाचे पाणी एखाद्या सज्जन माणसाच्या मनासारखे अत्यंत स्वच्छ आणि निर्मळ आहे। 2. क्रौंचवधाची हृदयद्रावक घटना। वाल्मिकी ऋषी जेव्हा स्नानासाठी सज्ज होत होते, तेव्हा त्यांचे लक्ष झाडावर क्रीडा करणाऱ्या क्रौंच बगळ्यासारखा एक पक्ष्यांच्या जोडीकडे गेले। ती जोडी अतिशय आनंदी होती। पण त्याच क्षणी एका निर्दयी पारध्याने, निषाद, आपल्या बाणाने नर पक्षाचा वेध घेतला। रक्ताने माखलेला तो पक्षी जमिनीवर पडला आणि तडफडू लागला। आपल्या जोडीदाराचा हा अंत पाहून मादी पक्षी अत्यंत कारुण्यपूर्ण आवाजात विलाप करू लागली। 3. जगातील पहिला श्लोक। शोक बनला श्लोक। ते हृदयद्रावक दृश्य पाहून वाल्मिकी ऋषींचे हृदय दयेने भरून आले। त्यांच्या मनात त्या पारध्याबद्दल तीव्र संताप निर्माण झाला आणि त्यांच्या मुखातून अनाहूतपणे एक शाप बाहेर पडला, मा निषाद प्रतिष्ठा त्वंगमः शाश्वतीः समा यत्क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोहित। अर्थ, हे निषादा, तू या प्रेममग्न क्रौंच जोडीतील एकाचा वध केला आहेस, म्हणून तुला या जगात कधीही सन्मान किंवा प्रतिष्ठा मिळणार नाही। हा श्लोक उच्चारल्यानंतर वाल्मिकी स्वतः चकित झाले। त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या दुःखातून, शोकातून एक लयबद्ध रचना बाहेर पडली आहे, ज्याला त्यांनी श्लोक असे नाव दिले। 4. ब्रह्मदेवांचे आगमन आणि रामायण रचनेचा आदेश। वाल्मिकी ऋषी आश्रमात परतले तरी त्यांचे मन त्या घटनेतच अडकले होते। तेव्हा साक्षात सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव तिथे प्रकट झाले। वाल्मिकींनी त्यांना तो श्लोक ऐकवला। तेव्हा ब्रह्मदेव हसून म्हणाले, मच्छंदादेव ते ब्रह्मन् प्रवृत्तेय सरस्वती। अर्थात, हे ऋषी, तुमच्या मुखातून ही वाणी माझ्याच इच्छेने प्रकट झाली आहे। आता तुम्ही याच छंदामध्ये भगवान श्रीरामाचे संपूर्ण चरित्र लिहा। 5. रामायणाचे अमृतत्व। ब्रह्मदेवांनी वाल्मिकींना आशीर्वाद दिला की, जोपर्यंत तुम्ही हे काव्य लिहित राहाल, तोपर्यंत तुम्हाला रामाच्या जीवनातील गुप्त गोष्टीही ज्ञात होतील। त्यांनी एक महान भविष्यवाणी केली, यावत् स्थास्यन्ति गिर्यः सरितश्च महितले तावद्रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति। अर्थात, जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत आणि नद्या राहतील, तोपर्यंत रामायणाची कथा लोकांच्या ओठांवर जिवंत राहील। निष्कर्ष, अशा प्रकारे एका पक्षाच्या मृत्यूबद्दल वाटलेल्या करुणेतून जगातील पहिल्या महाकाव्याचा जन्म झाला। वाल्मिकींनी यानंतर रामायणाची रचना सुरू केली, जी आजही आपल्याला आदर्श जीवनाचा मार्ग दाखवते।